आणि तू प्रश्न विचारतो प्रेम तिकडे तुझ्याकडे जातो. एक मिनिट. सोलापूरच्या ते हुडगी रोड जे सध्या काम चालू आहे जेऊर ते महिला हॉस्पिटलपर्यंत हा 173-74 कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी बांधण्याचं काम महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त जाऊन MSRDCने सुरू केलं आहे. एकीकडे एखादा काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेला विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं असतं. या ठिकाणी जो आसरा रोड जो आहे या रोडवर जवळपास 86 चेंबर नई जिंदगीने या भागातील 86 चेंबर हे रस्त्याच्या खाली गेलेले आहेत आणि हे चेंबर कधी काढणार हा एक मोठा प्रश्न आहे. एकीकडे आम्ही एखादा साधा घर बांधकाम करताना एखादा आजोरा टाकला तरी महानगरपालिकेचे इन्स्पेक्टर घेऊन ज्याला त्या ठिकाणी पावती बनवतात, परंतु 186 या ठिकाणी 86 पेक्षा जास्ती चेंबर हे रोडच्या खाली घालण्यात आले आणि हे ड्रेनेजचं पाणी आता सोडायचं कुठं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे भारतीय जनता पार्टी मोठमोठे प्रकल्प आणतो असं सांगितलं जातं, परंतु हे प्रकल्प भारतीय जनता पार्टीच्याच लोकांच्या घशात घातलं जातं. एक मोठा उदाहरण हा रस्ता आहे. सुभाष देशमुख जे दक्षिणचे आमदार आहे त्यांच्या भावाला सदरचा हा ठेका देण्यात आल्याची माहिती मला मिळालेली आहे. एकंदरीत आपण बघितलं की भारतीय जनता पार्टी एकीकडे काम करते असं दाखवते, परंतु तेच काम ज्यांना आपल्या लोकांना कसं देऊन पैसे कमवायचं हा एक वेगळा धंदा भारतीय जनता पार्टीने सुरू केलं, एक वेगळी दुकान सुरू केले हे या माध्यमातून दिसतं. आपण या ठिकाणी बघितलं की हा जो रस्ता आहे आणि हा आपला डिमार्टकडे जाणारा रस्ता आहे हे पूर्णपणे जे ना खाली गेलेला आहे आणि हा रस्ता वर आलेला आहे आणि पावसाच्या पाण्याला ड्रेनेजचा पाणी आला तर ते पाणी कुठं सोडायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. मग त्या ठेकेदाराकडे सोडायचं, आमदार सुभाष देशमुखच्या बंगल्यात सोडायचं का महानगरपालिका सोडायचं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि एकीकडे हे सर्व होत असताना सोलापुरातील भारतीय जनता पक्षाचे महापौर असतील, उपमहापौर असतील, त्यांचे पदाधिकारी असतील हे डोळे बंद करून बसलेले काय हा एक माझा त्यांना प्रश्न आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, महानगरपालिका आयुक्तांनी काल एक आदेश काढला सदरच्या रस्त्याच्या कामाला स्थगिती मिळावी म्हणून, पण एकीकडे महानगरपालिकेच्या अखत्यारीत त्यांच्या एरियामध्ये काम होत असताना महानगरपालिकेचे आयुक्त डोळ्याला पट्टी बांधून झोपलेले होते का हा एक प्रश्न मला त्यांचा आहे.